मी प्रेरणा बोरगे, आवाज महाराष्ट्रामध्ये आपले हार्दिक स्वागत. पाहुयात आजच्या ठळक बातम्या. रिपब्लिकन पार्टी ऑफ सेक्युलर मुरबाड तालुका आणि लोकनेते दिलीप चंदने सेवाभावी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 135वा जयंती महोत्सव मुरबाड शहरात मोठ्या उत्साहात व जल्लोषाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. मुरबाड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित या भव्य कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी पुरोगामी व्याख्याते पैगंबर शेख यांनी आपल्या प्रभावी भाषणातून छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जागर करून सामाजिक समतेचा संदेश दिला. तसेच सुप्रसिद्ध गायिका मंजुषा शिंदे यांच्या भीमगीतांच्या सादरीकरणाने उपस्थित मुरबाडकर मंत्रमुग्ध झाले. त्यांच्या सुमधुर आवाजाने वातावरण यावेळी भारावून गेले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले माजी आमदार गुटराम पवार यांनी आपल्या भाषणातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची आजच्या काळात असलेली आवश्यकता अधोरेखित केली. सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत RPS सेक्युलरचे ठाणे जिल्हाध्यक्ष रवींद्र चंदने व मुरबाड तालुका अध्यक्ष लक्ष्मण खोळंबे, युवक अध्यक्ष राजेश गायकवाड यांनी केले होते. मित्राच्या लग्नाच्या मिरवणुकीमध्ये गेले होते, नातेवाईकाच्या, आणि योगायोगाने ते मित्र ब्राह्मण निघाले आणि महात्मा ज्योतिबा फुले त्या मिरवणुकीमध्ये चालले असताना तिथल्या ब्राह्मण लोकांनी महात्मा फुलेंना पाहिलं आणि म्हणाले की हा शूद्र आमच्या मिरवणुकीमध्ये कसा काय चालतोय गो. आणि महात्मा फुलेंना त्या मिरवणुकीतून बाहेर काढण्याचं काम जे आहे ते त्यावेळी केलं. आणि महात्मा फुलेंना म्हणाले की तुम्ही आमच्या मिरवणुकीमध्ये चालू शकत नाही. मग महात्मा फुलेंना राग अनावर झाला. महात्मा फुले तिथून निघाले आणि घरी आले. आणि घरी येत असताना एक जोशी महात्मा फुलेंना भेटला आणि महात्मा फुलेंनी त्या जोशीला विचारलं, का हो मी मिरवणुकीमध्ये चालू शकत नाही का? ते म्हणले नाही चालू शकत म्हणाले तुम्ही मिरवणुकीमध्ये. म्हणले हे कुठे लिहिलंय? ते म्हणले हे धर्मशास्त्रामध्ये लिहिलेलं आहे. चिठ्ठी आलेली आहे. 10 मिनिटं सारखा एक तरुण कार्यकर्ता यांनी अनेक वर्ष ही परंपरा या ठिकाणी जोपासली. महाराष्ट्रातले अनेक वक्ते त्यांनी या ठिकाणी आणले आणि समाजाला आपल्याला आणखी प्रबोधन कसं करता येईल या हेतूनं हा कार्यक्रम सालबादप्रमाणे आहे. खऱ्या अर्थानं 14 तारीख ही कालची होती, परंतु रवींद्रांचा हा कार्यक्रम 15 तारखेला दरवर्षी होत असतो आणि या कार्यक्रमाला अतिशय उत्साहानं अगत्याचं निमंत्रण देऊन आपल्याला सगळ्यांना ह्या ठिकाणी बोलवलेलं आहे. आता आपल्याला माहित आहे संविधानामध्ये या घटनेमध्ये बाबासाहेबांनी जे आपल्याला अधिकार प्राप्त करून दिलेले आहेत या अधिकारामुळं आपल्याला सगळ्यांना काही ना काही पदावर बसताना राजकीय क्षेत्रात काम करणारे असतील, काही प्रशासकांमध्ये काम करणारे लोक असतील, अधिकारी असतील, या सगळ्यांना बाबासाहेबांनी न्याय देण्याचा निश्चितपणानं प्रयत्न केलेला आहे. त्यांच्यामुळंच आपण त्या ठिकाणी बसलेलो आहोत आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की ही घटना बाबासाहेबांनी लिहिली, अतिशय परिश्रमाने लिहिली. ही जबाबदारी त्यांनी व्यवस्थितपणानं सांभाळली आणि या देशाला ही अतिशय उत्तुंग अशी घटना आपल्याला हे संविधान ह्या ठिकाणी निश्चितपणानं भारत देशाला दिलेलं आहे. त्याचा गौरव आज सगळा जगभर त्या ठिकाणी या घटनेचा निश्चितपणानं करत आलेला आहे. आणि मग अशा घटनेतून आपल्याला मिळालेला हक्क आहे. केवळ एका समाजासाठी बाबासाहेब लढले नाही, तर या देशातल्या जो समाज आहे, बहुजन समाज आहे, दलित समाज असेल, मागासलेला समाज आहे, सगळे जे मुळीत असणारा त्या काळातला असणारा समाज त्याला ऊर्जित अवस्था आणण्यासाठी बाबासाहेबांनी घटनेचा आधार आपल्याला सर्वांना दिला. शिका, संघटित व्हा, एकत्र व्हा, अशा प्रकारचं बाबासाहेबांनी आपल्याला संदेश दिलेला आहे.